केली होती शिंदे समिती त्यांनी बरखास्त केली, ती पुन्हा सुरू केली लगेचच्या लगेच असं त्यांनी लेखी आणलंय, देतील आम्ही घेतलं नाही पण आम्ही मागे शब्दावर सुद्धा लेखी दिलं तरी बी लढावंच लागतं आणि तोंडी असलं तरी लढावंच लागतं. आम्हाला हाल माहिती. दुसरं पक्ष सगळे स्थापन करतो म्हणजे कोणती नोंद देण्यासाठी, कारण शिंदे समिती जर काम करायला लागली, शिंदे समिती जर काम करायला लागली तर खूप नोंदी सापडतील माझ्या समाजात कल्याण होईल. समितीनं सुद्धा नोंदी शोधणं लय गरजेचं होतं आणि मराठ्याने सुद्धा सपोर्ट करा शिंदे समितीला, नोंदी शोधू लागा. मराठ्यांनी अभ्यासक असतील तर शिंदे समिती समोर नोंदी द्या. दुसरं सरसकट केशी मागे घ्यायचं ते घेतो म्हणले, तीनही गॅजेट लागू करतो. आणखीन एक राहिला मागणी की आता मी 4-5 मागे सांगितलं, त्यातली एक केशीची, एक शिंदे समितीची, एक कक्ष स्थापनेची आणि केशीच्या बद्दलची. आपण नवीन 2-3 वाढवल्यात. एसीबीसीच्या आरक्षणाच्या बद्दलची वाढवलेली, तिथे मोरांना 30-100% मागायला ती मागून द्यावी. EWS पुन्हा लागू करा आणि EWS मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना अडचणी आल्या नाही पाहिजे, त्यांचे रिजेक्ट करू नका. त्यांनी ज्या ज्या विभागात ते पोरं गेले त्याबाबत आणि बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी जे कुटुंब आहेत त्यांचे सरकारी नोकरी आणि निधी तातडीनं द्या. तर इथपर्यंत त्यांनी मान्य केलं का आता राहिली सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही निवडणुकीच्या कालखंडात त्यामधल्या काळात आम्हाला बघता नाही आलं, त्या हरकती आलेल्या आम्ही त्या बघतो. 1-2 महिन्याचा वेळ द्या. ठीक आहे, मला 1-2 महिने 2-3 महिने घ्या करा. जर तुम्ही नाही केलं तर आम्ही मुंबईला ते मागण्याची अंमलबजावणी घ्या ना. बस प्लीज, आता तोंड कोरडं पडतंय. धन्यवाद. चला धन्यवाद. चलो धन्यवाद.